नमस्कार मित्रांनो. कथा खूप वर्षापूर्वीची आहे. कुठल्या तरी दूरच्या देशामध्ये एक खूप प्रसिद्ध चित्रकार होऊन गेला. तो तरुण असताना त्याच्या मनामध्ये एक विचार चमकून गेला की मी एक असं चित्र बनेन ज्या चित्रामधून परमात्म्याचा आनंदाची झलक मला मिळेल. त्या चित्रामधून साक्षात देवत्वाचं दर्शन घडेल. त्यानं निश्चय केला आणि शोधकार्याला सुरुवात केली. त्याच्या देशातल्या गावागावांमध्ये तो फिरला. डोंगर दऱ्यांमध्ये तो फिरला, जंगलांमध्ये तो गेला. आणि एक दिवस एका डोंगरावर गायी चारणारा गुराख्य त्याला दिसला. त्या गुराख्याला बघितलं मात्र आणि त्याचं शोध कार्य तिथंच थांबलं. त्या गुराख्याच्या चेहऱ्याची रंगरेषा अशी होती, तो कुठल्या तरी पारलौकिक जगाची खबरबात देणारी होती. त्याच्या चेहऱ्यावर जे झळकत होतं ते विलक्षण होता. त्याला बघितल्यानंतर परमात्म्याचा आभास निर्माण व्हायचा. त्या चित्रकारानं ठरवलं की बस ह्या गुराख्याचं मी चित्र बनेन. चित्रकारानं ते चित्र बनवलं, ते पूर्ण केलं. चित्र एवढं प्रसिद्ध झालं मित्रांनो, ते गावोगाव त्याच्या हजारो प्रती खपल्या. देशादेशांमध्ये त्या चित्राची मागणी होऊ लागली. एवढं सुंदर अप्रतिम चित्र ते बनलं होतं की ज्या चित्राला बघितल्यानंतर परमात्म्याची झलक प्रत्येकाला मिळायची. एवढं सुंदर, एवढं अप्रतिम ते चित्र होतं. त्यानंतर अनेक वर्ष निघून गेले. आता तो चित्रकार वृद्ध झाला होता. आयुष्यभराचा अनुभव त्याच्या गाठीला होता. पुन्हा त्याच्या मनामध्ये एक विचार आला, मनुष्यामध्ये देवत्वाचं दर्शन घडतंय इथपर्यंत ठीक आहे, पण माझ्या आयुष्याचा अनुभव हे सांगतोय की मनुष्यामध्ये पाप्याचं सुद्धा दर्शन घडतंय. मनुष्यामध्ये आसुरी वृत्ती, राक्षसी प्रवृत्तीचं सुद्धा दर्शन घडतंय. माझं पूर्वीचं चित्र अपूर्ण आहे, पूर्ण नाही. पुन्हा शोध कार्याला सुरुवात झाली. असा व्यक्तीचा चेहरा त्याला शोधायचा होता का जो क्रूप असेल, सुंदर असेल, त्याच्या चेहऱ्यावर घृणा असेल, क्रूरता असेल, बिभत्सता असेल, असा चेहरा शोधायचा आणि त्याचं चित्र बनवायचं की त्याच्या डोळ्यात बघितल्यानंतर नरकाच्या ज्वाला प्रगट होतील. असा चेहऱ्याचा शोध त्याला घ्यायचा होता. पुन्हा शोध कार्याला मित्रांनो सुरुवात झाली. तो जुगार अड्ड्यांवर गेला, दारूच्या दुकानांमध्ये गेला, वेळे जिथं ठेवले जातात तिथं तो गेला आणि सरते शेवटी तो एका तुरुंगात गेला. तुरुंगामध्ये अशा कैद्याला त्याला भेटवलं गेलं की ज्या कैद्यानं 7 लोकांचा खून केला होता आणि त्याला फाशीची शिक्षा झाली होती. जो काही दिवसासाठीच ह्या भूतलावर होता. काही दिवसानंतर त्याला फाशी दिली जाणार होती. परंतु त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर साक्षात नरकाचं दर्शन घडायचं. चित्रकारानं ठरवलं, मला ह्याच कैद्याचं चित्र चित्रायचं आहे. त्यानं ठरवल्यानंतर ते चित्र रेखाटलं. पूर्वीचं चित्र आणि आत्ताचं चित्र, ते दोन्ही चित्र घेऊन तो चित्रकार पुन्हा तुरुंगात गेला. चित्र शेजारी शेजारी ठेवले. बनवलेल्या चित्रांपैकी कुठलं चित्र श्रेष्ठ आहे ह्या दृष्टीनं तो बघू लागला. एवढे दोन्ही चित्र एवढे अप्रतिम होते, एवढे सुंदर होते की तो त्यांनी बनवलेल्या चित्रांवरच मोहित झाला. कलेच्या दृष्टीनं हा निर्णय करणं कठीण होतं की कुठलं चित्र श्रेष्ठ आहे. आणि अचानक पाठीमागून कोणाचा तरी रडण्याचा आवाज त्या चित्रकारानं ऐकला. पाठीमागे वळून बघतो तर काय, तोच कैदी जो साखळ दंडांमध्ये बंदिस्त होता आणि ढसढसा रडत होता. या चित्रकारानं त्या कैद्याला विचारलं, माझ्या मित्रा, का रडतोयस तू?
हे चित्र बघून तुला वेदना झाल्या का? त्या कैद्यानं सांगितलं, हे चित्रकार, माळरानावर जो गुराखी तुम्हाला भेटला होता ना, तो मीच. तुम्ही माझंच चित्र रेखाटलं होतं आणि आता ह्या कैद्याच्या रूपातलं चित्रसुद्धा तुम्हीच रेखाटलं आहे. मी स्वतःला नाही थांबू शकलो. मी स्वतः पराजित झालोय. माझी यात्रा मी बघतोय. एक जीवन माझं स्वर्गतुल्य होतं आणि आज माझे जीवन नरकमय. माझी यात्रा स्वर्गाकडून नरकाकडे झाली. मित्रांनो, ही कथा सत्य आहे की नाही माहीत नाही. कदाचित असेल, कदाचित नसेल सुद्धा. परंतु आमच्या जीवनामध्ये आमच्यासुद्धा अशाच प्रकारच्या दोन प्रतिमा आहे. एक देवत्व प्रगट करणारी प्रतिमा आहे आणि दुसरी प्रतिमा पाप्याची. घडायला पाहिजे वास्तविक उलट, पण घडतंय उलट. आमची यात्रा नरकाकडून स्वर्गाच्या दिशेनं व्हायला पाहिजे. आमचं बालपण स्वर्गमय होतं. परंतु जसं जसं आम्ही मोठं होत गेलो, आमची शिक्षा दीक्षा, आम्हाला जे ह्या संसारामध्ये आम्ही जे शिकलो, कपट करणं, धोकाधडी देणं, चालबाजी, सरते शेवटी वृद्धापकाळामध्ये आमचं जीवन नरकमय आम्हाला दिसून येतं. खूप लोक ह्या जीवनाचा निवड करतात आणि काही सौभाग्यशाली लोक आहेत, ते दुसऱ्या जीवनाची निवड करतात की ज्याच्यामधून परमात्मा प्रगट होईल. कसं आमच्या जीवनामध्ये आमच्यामधून परमात्म्याचं दर्शन घडेल, कसं आमच्या जीवनामध्ये आमच्यातला परमात्मा प्रगट होईल. कारण ह्या दोन्ही संभावना आहे. आमच्यातला पापी प्रगट होऊ शकतो आणि आमच्यातला परमात्माही प्रगट होऊ शकतो. ह्या दोन्ही संभावना आमच्यामध्ये आहेत. पहिले हे जाणायला हवं की ह्या जगामध्ये असं कुठलं तत्व आहे की ज्याचा कधीही मृत्यू होत नाही. एक गहन व्याकुळता आमच्यामध्ये, एक प्राणांमध्ये आमच्या व्याकुळता असायला हवी की मला ते शोधायचं आहे. मला असत्याकडून सत्याकडे चालायचं आहे. मला अंधाराकडून प्रकाशाकडे चालायचं आहे आणि मला मृत्यूकडून अमृताकडे चालायचं आहे. ही व्याकुळता, ही गहन अभिप्सा, ही गहन जिज्ञासा, मुमुक्षा आमच्यामध्ये जर असेल तर निश्चित आमचं जीवन परमात्ममय होऊन जाईल. मित्रांनो, तुम्ही खूप प्रेमपूर्वक ऐकलत त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद. जय ओशो.